नमस्कार. आज आपण बघणार आहोत घरच्या घरी कसं बनवायचं पनीर बटर मसाला, जो लागतो खूप भारी आणि बनवायला आहे खूप सोपा. तर त्यासाठी आपल्याला कांदा, टोमॅटो, 4-5 काजू, 1 मिरची आणि आलं आणि लसूण असं बटरमध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर असे पनीरचे क्यूब्स करून घेणार आहोत. तेजपत्ताही आपण घालू शकतो त्यामध्ये. आणि त्यानंतर एका पॅनमध्ये आपण बटर घालून पनीर असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. पनीरना चांगलं टेक्स्चर येतं त्याने. त्यानंतर एका कढईमध्ये आपण बटर आणि त्यासोबत थोडंसं तेल घालून फ्राय करायचं आणि त्यात आपण तेजपत्ता घालायचा. एक तेजपत्तामध्ये तोडून आपण घालणार आहोत, त्याने चव चांगली उतरते मसाल्यामध्ये. त्यानंतर आता आपण यात सुखे मसाले घालणार आहोत, ज्यामध्ये आपण यात घालणार आहोत थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद. त्यानंतर 1.5 चमचा आपण लाल तिखट घालणार आहोत. तुमच्या चवीनुसार तिखटानुसार आपण घालू शकतो. त्यानंतर गरम मसाला आणि 1 चमचा आपण धने जिरे पावडर हे घालणार आहोत आणि छान मिक्स करणार आहोत. जास्त फ्राय नाही करत बसायचं. लगेच आपण त्यात घालणार आहोत आपण जी प्युरी बनवली आहे कांदा टोमॅटोची, ती घालणार आहोत. असं छान मिक्स करायचं. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे, म्हणजे ते शिजलं पाहिजे चांगलं. झाकण ठेवून आपण शिजवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी ठेवायची तेवढे आपण पाणी घालू शकतो. असं पाणी घालून घेतलेलं आहे आपण आणि छान उकळी आणून द्यायची. मीठ घालायचं त्यात चवीनुसार. आपण या स्टेजला थोडी साखरही घालू शकतो तुम्हाला आवडत असेल तर. त्यानंतर आपण जे पनीरचे तुकडे घेतलेले होते ते आपण यात घातलेले आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर तुम्ही यात टोमॅटो केचपही घालू शकता. टोमॅटो केचपने खूप छान चव येते, आंबट गोड. आणि त्यानंतर कोथिंबीर घालून आपण सजावट केलेली आहे. अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे पनीर बटर मसाला. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. हे तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, चपाती, रोटी, भाकरी किंवा भातासोबतही खूप सुंदर लागतं. नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून रेसिपी हव्या असतील तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.